नमस्कार मित्रांनो, मी रोशन शांतराम चव्हाण। आज मी आलोय अंजनेरी गडावर। मित्रांनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधारण गड हा 4-5 महिने प्रशासनाने बंद ठेवला होता। गडावर येणे जाण्यासाठी निर्बंध होते। तर मित्रांनो, परवाच म्हणजे सोमवारी हे निर्बंध हटवले आणि गडासोबतच बरेच मंदिरं खुले केले दर्शनासाठी। आपण बघू शकतो पर्यटकांची चांगल्या प्रकारे गर्दी इथं दिसते। आणि ह्या अंजनेरी गडाचं जर महत्त्व सांगितलं तर मित्रांनो, जे बजरंगबलीला आपण पूजतो मारुती रायाला, त्या मारुती रायाचं जन्मस्थान हे या ठिकाणी जन्म झालेला आहे मित्रांनो। आणि समुद्र सपाटीपासून बऱ्यापैकी चांगलं अंतर आहे मित्रांनो। हे साधारण 4 वेळेस तरी आपल्याला कुठेतरी स्टॉप घ्यावा लागतो। चांगल्या प्रकारे ट्रेकिंग करणारे माणसं असतील तर ते एकदमात पण येऊ शकतात। तर इतक्या वरती आल्यानंतर पण मित्रांनो असं म्हणजे शंका वाटते की इतक्या वरती गेल्यावर पाणी मिळेल का किंवा काही खायला नाश्ता मिळेल का। तर इथं एक दीदीचं छोटंसं हॉटेल आहे मित्रांनो। तर इथं कुरकुरे, पाण्याची बॉटल, नारळ, पूजाचं साहित्य अल्पदरात आहे। तसं जर पाहिलं तर येण्या जाण्याच्या दृष्टीने खूप उंचावर येणं अवघड रस्ता आहे, तरी सुद्धा त्यांनी खूप अल्पदरात तिथं सेवा देण्याचं काम चालू ठेवलंय। आणि सोबतच त्यांचं इथं येऊन मला एक आनंदाची गोष्ट अशी वाटली की त्यांचा प्रपंच कबिला, तिथं गोमाता, वासरं, चांगल्या प्रकारे त्यांनी एक प्रपंच डेव्हलप केला इथं। आणि वरती आल्यानंतर एक आनंदाची गोष्ट अशी की मेडिसिनल जे प्लांट आहे, आयुर्वेदिक वनस्पती आहे, बरेच सारे प्लांट आहे इथं। आणि मित्रांनो, आपण कुठं ना कुठं ट्रेकिंगला जात असतो तर मला तरी वाटतं अंजनेरी गडाचं ट्रेक करायला काय हरकत नाही। खूप चांगलं वातावरण आहे, थंड वातावरण आहे आणि चारी बाजूने पाण्याचे सोर्स आपण बघतो इथून। खूप आनंददायक आणि प्रसन्न वातावरण आहे वरती। तर मित्रांनो, मी आता मध्ये दर्शन घेण्यासाठी जातोय। धन्यवाद। साधारण 3 किलोमीटर गडावरती अशा प्रकारची दाट जंगल वृक्ष आहे मित्रांनो। खूप वन्य प्राणी खूप आहे। त्यानंतर इथं काहीतरी 1 कोटी लिटर क्षमतेचं इथं तळ आहे। आणि आपण चाललो एक आश्रमात, तिथं साधू संत राहतात। आणि कुणी समजा पाहुणे आले किंवा बाहेरून पर्यटक आले तर त्यांच्यासाठी आश्रमात भोजनाची व्यवस्था असते। म्हणजे इथं वेळेकाळेला आपण मुक्कामी जरी राहिलं तरी इथं राहण्याची व्यवस्था आहे। बघा, छोटंसं शेत पण आहे इथं। तळ्याच्या पाण्यावर शेत डेव्हलप केलंय आणि त्यात भाजीपाला लावला जातो।
गडावरती नमकीन, कुरकुरे, वेफर्स वगैरे सहज मिळतात आणि एवढ्या उंचावर बसून खाण्याची मजाच वेगळी. सोबत चिवडा, कांदे वगैरे नेले होते आम्ही. आणि माझ्यासोबत मेवणे, नितीन खाताळे व साडू संतोष बनकर होते. धन्यवाद.